2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही. MMR रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार. नागपूरमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती. दंगेकरांना पक्षातून काढा असं म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? दंगेकरांप्रमाणे नाईकांनी देखील समजून घ्यायला हवं. उदय सामंत यांची गणेश नाईक यांच्यावर टीका. कुरघोड्या होत राहतात पण महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं हे आवाहन. रवींद्र दंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो काढला. दंगेकरांच्या ट्विटरवरील पुणेकर फर्स्ट असा उल्लेख होता. रवींद्र दंगेकर फक्त मोहरा. दंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत. संजय राऊतांचं विधान तर मोहोळ विरुद्ध भाजपमधील एक गट असा संघर्ष सुरू. राऊतांचा हा दावा. भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय. भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा. रवींद्र दंगेकर यांचं विधान. आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच. माझ्यावरती व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप. दंगेकर निवडणुका हरल्यानं वैफल्यग्रस्त झालेत. मोहोळ यांचा दंगेकरांवर पलटवार. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार. फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजन यांच्याकडून पाठराखण. धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलेलं भाष्य. पतीची अब्रू वेशीवर टांगू नका एवढं करा. गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदारावरील विधानानंतर प्रकाश महाजन यांचा करुणा मुंडेंना हटवला. ज्याचे हात रक्तानं भरलेत तो वारस कसा? खऱ्या वारसाला तुम्ही कमजोर समजून हिणवता. मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा हा निशाणा. लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावी. राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचंय. तुम्ही मुंबईचं महापौर पद काय घेऊन बसलायत? संजय राऊत यांचे हे विधान. संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस सर्वात पुढे राहील. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कोणतीच तडजोड करणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पात मेहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण. तर संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख. फडणवीसांचं विधान. जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी. कौटुंबिक स्नेहबंधांमुळे राजकीय चर्चांना उधाण. दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी. जय जयवंती ठाकरे यांची प्रतिक्रिया. आमच्या देवाभाऊंमुळे दोन्ही भाऊ एकत्र. बाळासाहेब देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद देत असतील. चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना हा खोचक केला. MCA निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता भेटीगाठी वाढल्या. तर प्रताप सरनाईक यांच्यानंतर प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची घेतली भेट. भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेही होत्या उपस्थित. दिवाळीनंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदारांकडून डिफेंडर भेट. तर 21 आमदारांबाबत लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल. हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा. बुलडाण्यातील डिफेंडर या 21 मधील आहेत का? सपकाळ यांचा सवाल. गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी. तर पासपोर्ट रद्द झाल्यानं निलेश घायवळच्या अडचणीमध्ये वाढ. धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ झाला व्हायरल. दूध उकळल्यानंतर रबरासारखं झाल्याचं व्हिडिओतून समोर. अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणीसाठी दुधाचे नमुने घेतले. मंद व्यक्तीला कार चालवायला दिल्याची घटना. कारची 3 वाहनांना धडक. व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. पिकांचं नुकसान. पावसामुळे शेतकरी हवालदिल. दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद. कोल्हापुरी चप्पल घालून आल्यानं अपमान केल्याचा तरुणीचा आरोप. तर कोल्हापुरी चप्पलेचा अपमान खपवून घेणार नाही. कोल्हापूरकर आक्रमक.